मित्रांनो, 2 मार्च सोमवारच्या दिवशी होळीचा पवित्र सण आहे. होळीच्या या पवित्र सणाच्या दिवशी आपण आपल्या घराची नजर काढायला अजिबात विसरायचं नाही. हो मित्रांनो, होळीची अग्नी ही खूप पवित्र, पावन असते. या अग्नीमध्ये आपल्या अडचणी, आपल्या बाधा, आपले संकट, समस्या जळून राख होत असतात. या पवित्र अग्नीचा आशीर्वाद प्रत्येकाने घ्यावे आणि होळीच्या दर्शनाला, होळी दहनाच्या दिवशी आपण होळीच्या दर्शनाला जात असताना आपल्या घराची नजर काढायला अजिबात विसरायचं नाही. यासाठी एक पूजेचे नारळ आणायचे आहे. हे नारळ सोलायचं नाही, कारण आपल्याला ते नारळ फोडायचं नाही आहे. हे नारळ आपण संध्याकाळी आपल्या घराच्या बाहेर, मुख्य दाराच्या बाहेर घेऊन उभं राहायचं आहे आणि आपल्या मुख्य दारावरून 7 वेळेस ते नारळ ओवाळून घ्यायचं आहे, गोल फिरवून घ्यायचं आहे आणि ते नारळ ओवाळल्यानंतर घरात पुन्हा ते आणायचं नाही. ते नारळ सरळ बाहेरच्या बाहेरच होळीच्या अग्नीत आपण जाऊन टाकून द्यायचं आहे. याने तुमच्या घरावरची सर्व इडापिडा नष्ट होईल, सर्व वास्तुदोष नष्ट होतील, कोणाची नजर असेल ती निघून जाईल, सर्व बाधा नष्ट होतील. नक्की हा उपाय प्रत्येकाने करावा. धन्यवाद.